आरोपींना सांभाळू नका असं मुख्यमंत्र्यांना सांगताना थेट इशाराच देऊन टाकला। आरोपी वाचवायला लागत अशी आता शंका यायला लागली। जो खंडणीतला आरोपी तुम्ही वाचवायला लागला याचा अर्थ या राज्यातल्या लोकांनी जनतेने असं समजते का मुख्यमंत्री साहेब आता की जो खंडणीतला आरोपी आहे तो तुमचं सरकार चालवतोय, तुम्हाला पण स्वतः चालवतोय। देशमुख कुटुंबातल्या एकाही माणसाला जर त्यांच्या जीवितावर काही झालं, आरोपी जर सुटला तर धनंजय मुंडेची टोळी तिचं जगणं मुश्किल करेल। मुख्यमंत्र्यांनी गुंडाच्या टोळीला संरक्षणाची भिंत घालणं ही योग्य भूमिका आहे। खंडणीतले आणि खुनातले हे आरोपी एकच आहे, त्यांना कुणाला सोडलं जाणार। म्हणून देशमुख कुटुंबियांनी विश्वास ठेवला आणि त्याच विश्वासावरती मराठा समाज राज्यातला शांत आहे। ग्रामस्थ विरोधकांकडून राज्य सरकारवर